आज आपण बघणार आहोत फळांना, प्राण्यांना, पक्ष्यांना, फुलांना काय बोलतात ते पण संस्कृती भाषेतून. हे आपण स्टार्ट करू आपल्या नावापासून. मम नाम खुशी अह, मम माता नाम शीतल, मम पिता नाम विद्याधर. माझी ताई मला प्रश्न विचारणार आहे आणि मी तिला उत्तर देणार आहे. आंबा. फळांना संस्कृतमध्ये काय म्हणतात? फलानी. द्राक्ष. द्राक्ष. कदली. केळ. सेवम. सफरचंद. कलिंगड. मधुकर्कटी. पपई. नारदम. लिंबू. फणस. डाळिंब. हे आहेत फळं. आता आपण घेणार आहोत पक्ष्यांचे नावे. पक्ष्यांना संस्कृतमध्ये काय बोलतात? पक्ष्यांनी. काकह. ककह म्हणजे कावळा. चटका. चिमणी. शुकह. घुबड. पोपट. कपोत. कबूतर. मयूर आणि किन्मोर. बदक. बगळा. सारिका. कोकिळा. शेण. घुबड. हंस. बदक बोलतात. हे आहे पक्षी जे त्यांना संस्कृत मध्ये बोलतात. आपण स्टार्ट करू वन्य पशु. नाव काय? आपण स्टार्ट करू वन्य पशु. वन्य पशु म्हणजे काय? म्हणजे प्राणी. सिंह म्हणजे? सिंह. बरोबर. भल्लुकह म्हणजे? भालू. अस्वल. शशः म्हणजे? ससा. आणि गजह म्हणजे? हत्ती. आणि वृकह म्हणजे? लांडगा. कोल्हा. व्याघ्र म्हणजे वाघ. मम लेखन वस्तुनी म्हणजे? माझ्या लिहिण्याच्या वस्तू. मापिका आणि स्केल. पुन्हा पूर्णी. पेनची कांडी. लेखन पुस्तिका. वही. मार्जक. खोलरबर. लेखनी. पेन. स्यूत. पेन्सिल. हे आहेत प्राणी. यांना आपण संस्कृतीमधून वनपशु म्हणतो. कक्षा वस्तुनी म्हणजे काय? म्हणजे की आपल्या वर्गातल्या वस्तू. व्यजनम फॅन. आणि वातायनम खिडकीची हवा. खिडकीच फक्त. आणि फलकम म्हणजे? फळा. आसनत म्हणजे खुर्ची. उत्पीठिका टेबल. सुधाखंड खडू. पुष्पाणी. आता घेऊ आपण पुष्पाणी. कमलम म्हणजे कमळ. पाटलम गुलाब. जपाकुसुम यानी के नाही जास्वंद. सूर्यपुष्पम झेंडू. सूर्यफूल. सेवंतिका झेंडू. आणि चंपकम चंपा. आणि आता आपण घेऊ ग्रामपशु म्हणजे काय? पाळीव प्राणी. धेनू. म्हैस. गाय. म्हैशी. अजा. बकरी. मेष. मेंढी. गर्दभ. डुक्कर नाही काढव. शुनकः. मोर. कुत्रा. अस्वल. घोडा. उष्ट्र. ऊंट.
आणि मांजर हा मांजर मांजर. तसं बोलू नको खुशी. चला गुड आणि